सध्या पावसाचे दिवस सुरू असून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, कचरा जमा होणे आणि अस्वच्छता वाढणे यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतोय. परिणामी डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कळवण नगर पंचायत व सार्वजनिक आरोग्य विभागाने केले. डेंग्यू आणि मलेरिया या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराच्या व परिसराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, कूलर, जुने टायर, डबे, फुलदाण्या तसेच इतर वस्तूंमध्ये साचलेले पाणी नियमितपणे काढून परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून डासांच्या उत्पत्तीला आळा घालावा. डेंग्यूची लक्षणे म्हणून अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी, अंगदुखी, अतिशय थकवा जाणवणे, भूक न लागणे तसेच त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. तर मलेरियामध्ये ताप, थंडी वाजणे, घाम येणे आणि अशक्तपणा जाणवते अशी लक्षणे काही दिवस टिकू शकतात. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन कळवण नगर पंचायतच्या वतीने कळवणकरांना करण्यात आले. स्वच्छ परिसर, निरोगी कुटुंब आणि डेंग्यू मुक्त कळवण घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीने केले. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, कळवण.